नमस्कार शेतकरी बांधवांनो, पाठीमागे जी मका पेरणी केली किंवा मका लावगड म्हणतोय किंवा आपण ज्याला मुरघासाची मका म्हणतोय, या ठिकाणी तुम्ही बघू शकता चांगल्या पद्धतीमध्ये पेरणी केली गेलेली आहे. पेरणी निश्चितच टोकन यंत्राने केलेली आहे, चांगल्या पद्धतीने उतार झाला आहे. पण बऱ्याचशा शेतकरी बांधवांचा प्रश्न येतो की तणनाशक मारणं कोणतं गरजेचं आहे. त्याचबरोबर शेतपिकामध्ये लोहळा आहे, हरळसुद्धा आहे, तर कुठलं तणनाशक मारणं गरजेचं आहे की जेणेकरून लोहळा पण गेला पाहिजे आणि बाकीचं पण गवत गेलं पाहिजे. त्यासाठी महत्त्वाची माहिती आहे. त्यासाठी पहिलं काम असेल आपल्या चॅनलला फॉलो करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा. या ठिकाणी जे चारा पीक आहे किंवा आपण स्वीटकॉर्न मकासुद्धा म्हणू शकतो, तर याच्यामध्ये बऱ्याचशा शेतकरी बांधवांना अडचण येत असते की आमच्या शेतामध्ये लोहळ्याचं प्रमाण जास्त आहे, तर कुठलं तणनाशक मारणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी जे बाकीचं पण गवत आहे, अर्थात शेपड असेल, ऑदर जे गवत आहे, काटा गवत असेल, त्यासाठी आपल्याला या ठिकाणी BSF कंपनीचं जे टेंजर आहे एकरी 30 ml हे आपल्याला या ठिकाणी मारणं गरजेचं आहे. ते आपल्याला या ठिकाणी मारून घ्या. पण बऱ्याचशा शेतकरी बांधवांचा प्रश्न होतो की लोहळा पण आहे, तर लोहळ्याला याच्या ठिकाणी कॉम्बिनेशनमध्ये या ठिकाणी धानुकाचं जे सॅम्प्रा आहे ते आपल्याला या ठिकाणी वापरायचं 36 ग्राम प्रति एकर या पद्धतीमध्ये ही आपल्याला फवारणी करून घ्यायची. म्हणजे तुमचं असलेलं जे गवत आहे, अर्थात शिंपी गवत असेल, काटा गवत असेल, ते गवत या ठिकाणी जाणार आहे. आणि जे लोहळ्यासाठी कंपल्सरी आहे ते आपल्याला या ठिकाणी सॅम्प्रा वापरायचे आणि कंपल्सरी pH कमी करणारं जे स्टिकर आहे ते आपल्याला या ठिकाणी वापरून घ्या. हे झालं महत्त्वाचं तणनाशक. पण खरी माहिती पुढं आहे अजून, कारण याच्यामध्ये तणनाशकमध्ये सॅम्प्रा वापरल्यानंतर बरेच शेतकरी बांधव म्हणतात की आमचा मेला नाही. तर याची प्रोसिजर ही थोडीशी स्लो आहे. ही साधारणपणे जो लोहळा आहे हा साधारणपणे 1.5 ते 2 महिन्यानंतर पिवळा पडायला सुरुवात होतो, तोपर्यंत हा हिरवागारच राहणार आहे. कारण हे पहिल्या ज्या लोहळ्याच्या ज्या 7 गाठी आहे, ह्या 7 गाठींपर्यंत काम करणार आणि नंतर मग शेवटपासून डॅमेज करीत चालणार. त्यामुळे या सुरुवातीला 2 महिने तरी हा हिरवागारच राहणार आहे आणि तिथून पुढे हा पिवळा पडायला सुरुवात होणार आहे. जवळच ज्या लोहळ्याच्या 7 गाठी आहेत तिथपर्यंत गेल्यानंतर हा लोहळा पूर्णपणे तुमचा मरणार आहे. तर ह्या पद्धतीमध्ये याचं काम, सॅम्पलचं काम हे करत असं. त्यामुळे शक्यतो लोहळा मरायला या ठिकाणी 4-4.5 महिने तुम्हाला लागणार आहे. तर मकासुद्धा आपले निघायला जवळजवळ 3-3.5 महिने आपल्याला या ठिकाणी घेणार आहे. शेवटचे 10-15 दिवस आपल्याला इकडे तिकडे होत असतात प्रत्येक शेतकरी बांधवांनी. त्यामुळं मका पिकामध्ये महत्त्वाचं जर तणनाशक असेल तर निश्चितच या ठिकाणी धानुकाचं सॅम्प्रा आणि टेंजर हे एकत्र करून जर मारलं तर निश्चितच तुमचं लोहळा गवत असेल, बाकीचे जे गवत आहे ते सुद्धा या ठिकाणी जाणार आहे. निश्चितच ही माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा. धन्यवाद.